नमस्कार. आपले लाडके मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि आपल्या महायुती सरकारचे मी मनापासून आभार व्यक्त करतो. आतापर्यंत आपल्याला देखील कळालं असेल की या अभूतपूर्व परिस्थितीमध्ये अतिवृष्टीमुळे झालेल्या प्रचंड नुकसानीमुळे जो आपला शेतकरी आणि नागरिक हवालदिल झाला होता, त्याला न्याय देण्याचा, आधार देण्याचा जो विषय होता, त्या बाबतीतलं पॅकेज आज जाहीर करण्यात आलं. आदरणीय मुख्यमंत्री महोदयाने ते जाहीर केलं आणि आपल्याला जी अपेक्षा होती, त्यातल्या जवळजवळ सर्व बाबींना स्पर्श करत अतिशय अतिशय दिलासादायक असं पॅकेज जे आहे, मदत जी आहे ती जाहीर करण्यात आलेली आहे. एसडीआरएफ, एनडीआरएफचे जे निकष आहेत, त्याच्या पलीकडे जाण्याचा जो आपण विनंती अर्ज केला होता, आपण विनंती केली होती, मागणी केली होती, त्या पूर्ण बाबींचा आदर करत एसडीआरएफ, एनडीआरएफच्या निकषाच्या पलीकडे जाऊन 10,000 प्रति हेक्टर मदत जी आहे ती राज्य सरकार करणार आहे. 2 हेक्टरची मर्यादा जी होती ती आता 3 हेक्टर करण्यात आलेली आहे. आणि खास करून ज्या बाबतीत आपल्याला चिंता होती, या प्रचंड अतिवृष्टीमुळे, पुरामुळे मोठ्या प्रमाणात जमीन खरडून गेली होती आणि ती दुरुस्त करायला खूप पैसे लागणार होते. तर 47,000 रुपये नगदी देण्याच्या व्यतिरिक्त 3 लाख रुपये पर्यंतची मदत जी आहे ती रोजगार हमी योजनेमधनं आपल्या शेतकरी बांधवांना, भगिनींना जमीन दुरुस्त करण्यासाठी मिळणार आहे. घराची दुरुस्ती यासाठी वेगळे पैसे अधिकचे देण्याचं ठरलंय. प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये प्राधान्याने ते घरं घेण्याचा निर्णय घेण्यात आलाय. ज्यांचे दुकानं किंवा इतर काही लॉसेस झालेत, त्या बाबतीत देखील वेगळे निकष, अधिकचे निकष लावण्याचं ठरवलेलं आहे. गाळ अनेक विहिरींमध्ये गेला होता, त्या बाबतीत आपली बऱ्याच वेळेस चर्चा झाली. तर मुख्यमंत्री महोदयांनी तो विषय देखील अतिशय संवेदनशीलपणे हाताळलाय. 30,000 रुपये प्रति विहीर ही मदत करण्याचं ठरलंय. पशुधनाच्या बाबतीत देखील 3 पशुधनाची मर्यादा एनडीआरएफ, एसडीआरएफ मध्ये होती. तर आता कुठलेही बंधन न ठेवता संख्येचं जे काही दुर्दैवाने पशुधन दगावलं गेलं, त्या सर्वांना मदत करण्याचं ठरलेलं आहे. याच्या पलीकडे जाऊन आपल्या पीक विम्याच्या बाबतीत देखील अतिशय स्पष्ट भूमिका मुख्यमंत्री महोदयांनी मांडलेली आहे आणि केंद्रीय आपले कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान साहेब यांनी देखील या बाबतीत पूर्ण पाठपुरावा करण्याच्या बाबतीत, पीक विमा कंपनीची बैठक घेण्याच्या बाबतीत सांगितल्याचं मुख्यमंत्री महोदय बोललेले आहेत. मला आधीपासून हेच सांगायचं होतं आणि मी सांगत होतो वारंवार की अभूतपूर्व अडचणीच्या या काळात